आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। वंचित बहुजन आघाडी हिवरा रोशनगाव तर्फे आमरण उपोषणाचा इशारा, राजू पाडमुख व योगेश अचलखांब। हिवरा रोशनगाव येथे रस्ता नाही, नागरिक संतप्त झाले आहेत। वयोवृद्ध लोकांना जाणे अशक्य झाले आहे। तपेश्वर मंदिराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। येण्या जाण्यासाठी रस्ता नाही, याकडे शासनाने लवकरात लवकर येथील विकास करावा। अन्यथा हिवरा रोशनगाव वंचित बहुजन आघाडी शाखा अध्यक्ष राजू पाडमुख व योगेश अचलखांब, सामाजिक कार्यकर्त्यांनी दामू ठोंबरे, शाखा उपाध्यक्ष हर्षद पाडमुख, रामप्रसाद दहिवाळ, संतोष वाघमारे, कोषाध्यक्ष अखिल शेख, सह कोषाध्यक्ष संतोष कोळी, सरचिटणीस यांनी सांगितले की तपेश्वर मंदिराला जाणारा रोड डांबरीकरण करून दिला नाही तर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। गावामध्ये तपेश्वरीला जाणारा जो रस्ता आहे अतिशय खराब आहे। महिला, पुरुष, लहान लहान लेकरं यायला जाण्यासाठी खराब रस्ता आहे। आमची एवढी विनंती आहे, शासनाला विनंती आहे, बाबा तुम्ही डांबरीकरण करून देण्यात यावे ही विनंती आहे। तिथं आमदार आलेले, तिथं परत ग्रामसेवक आलेले, त्यांनी नारळ फोडलेले, पण तरीसुद्धा आमच्या गावाचा रस्ता बनला नाही। प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या तर नारळ फोडायचं, मतदान घ्यायचे आणि मतदान झालं तर परत त्या रस्त्याला कुणीही डोकून पाहत नाही। आणि आमच्या गावाला जे मोठे जे अधिकारी लोक आहेत, आमच्या गावाला जे मोठे लोक आहेत ते लोकसुद्धा त्या रस्त्याला कुणी लक्ष देत नाही। आपण आपले कामं पाहतात। काही लोक तर त्या रस्त्यासाठी नुसतं पैसा खाण्याचा प्रयत्न करतात। त्या देवाच्या नावाखाली कुणीही नुसते हे नेत्याला आण, त्या नेत्याला आण आणि असं काम करा, तसं काम करा असं म्हणून ते मतं घेतात। मतदान झाल्यावर त्या रस्त्याकडे कोणी पाहत नाही, देवाकडे पाहत नाही आणि कुणी पाहत नाही। पण तो फटका लहान लहान लेकराला आणि वयोवृद्ध जे म्हातारे कोथरे जे आहेत ते लोक जातात तर त्याला पायाला त्रास होतो। पावसामध्ये चालता येत नाही। आमच्या गावामध्ये प्रत्येक समाजाचे त्या मंदिराच्या दर्शन करायला जातात आणि प्रत्येक समाजाची ही इच्छा आहे, बाबा ह्या रस्ता झाला पाहिजे। तपेश्वर मंदिराला जो जाणारा रस्ता आहे हे डांबरीकरण करून शासनाने लवकरात लवकर द्यावे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाला ही विनंती आहे। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।